हाय, नमस्कार. मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या किंवा आठवड्याभराच्या कामांच्या कुठल्या सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या तर जेणेकरून आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ, नीटनेटकं असं राहील. तर त्या बघूयात. सुरुवातीला अगोदर आपण कामांना सुरुवात करायच्या आधी आपण जे काही जेवण वगैरे काही बनवलेलं असलं ते काढून घेणं वगैरे किंवा जी भांडी सुकलेली आहेत ती व्यवस्थित जागेवर लावून घेणं आणि जो काही पसारा आहे आपला किचनमध्ये झालेला म्हणजे जेवण बनवण्याचा किंवा भांडी कुंडी नाश्त्याची जेवणाची जी काही असतात ती आधी आपण आवरून घ्यायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे जेणेकरून किचन ओटा जो आहे तो मोकळा होईल आणि पूर्णपणे क्लीन होऊन जाईल. तर त्यासाठी आधी रात्रीची जी काही भांडी वगैरे असतात किंवा सकाळची घासलेली ती व्यवस्थित अशी लावून घ्यायची सुकल्यानंतर आणि त्यानंतर सकाळी माझं पूर्ण किचन आज आवरून झालेलं होतं. त्यानंतर मग जी काही थोडीफार भांडी असतात ती आपण तशीच न ठेवता आपल्याला कुठे जायचं वगैरे असलं तर मग आपण ती तशीच ठेवून देतो. तशीच न ठेवता आपण ती 5 मिनटं काढून ती भांडी पटकन धुवून घ्यायची. अगदी म्हणजे आपल्याजवळ एवढाही वेळ नसेल तर नुसते निदान जे काही त्यांना उष्ट वगैरे खरगट लागलेलं आहे तेवढं तरी आपण पाण्याने धुवून साईडला काढून ठेवायचे. जेणेकरून उष्ट राहिलं की चिलटे वगैरे होणार नाहीत, येणार नाहीत. तिथला परिसर जो आहे तो व्यवस्थित छान राहील त्या हिशोबाने किंवा भांडी पडलेली राहणार नाहीत. अगदी मोजून ह्या कामांसाठी आपल्याला 5-10 मिनटं लागत असतात. तर तर तो पसारा आपण तसाच न ठेवता 5 मिनटात ते भांडी जी आहेत ती 2-3 आपली राहिलेली असतात ती क्लीन करून घ्यायची आणि त्यानंतर सोबतच आपलं सिंक जे आहे ना, आपण भांडी वगैरे घासतो त्यावेळेस थोडं तरी ते चिकट होतंच, कारण भांड्यांचं उष्ट वगैरे म्हणा काही म्हणा त्यामुळे सिंक खराब होतं. त्यामुळे वेळोवेळी थोडं तरी पाणी टाकून आपण आपलं सिंक जे आहे ना ते क्लीन करून घेतलं तर ते छान व्यवस्थित क्लीन राहतं आणि तितकं जास्त खराब होत नाही. आपली भांडी धुवून झाल्यानंतर तिथला जो काही परिसर आहे थोडाफार किचन ओटा आपला ओला होतोच, तर वायफरने किंवा एखाद्या कापडाने जर आपण वेळोवेळी पुसत राहिलं तर आपला किचन ओटा छान मस्त क्लीन दिसतो आणि ओलं नसल्यामुळे तिथे पाण्याचे डागही पडत नाही आजूबाजूला किंवा खराब होत नाही तिथला परिसर, मच्छर वगैरे होत नाही ओलावा नसल्यामुळे. आणि भांडी घासून झाल्यानंतर लगेचच आपण जे आपलं साबणाचा जो काही डब्बा असतो किंवा घासणी असते आपली भांडी घासायची ती जर व्यवस्थित पाण्याने धुवून घेतली आणि त्याच्यातलं पाणीही डब्यातलं नितरवून ठेवलं तर आपल्या ज्या काही आपण भांडी घासण्यासाठी वापरलेल्या ज्या जाड्या आहेत घासण्या आहेत त्या खराब होत नाही, चांगल्या राहतात आणि त्यांचा वासही येत नाही. त्याचबरोबर आपला गॅस आपण रोजच्या रोज पुसूनच घेत असतो आणि वरच्या साईडला स्टाईलजवळही थोडंफार आपण जेवण बनवताना उरलेलंच असतं. तर त्याही ज्यावेळेस आपण गॅस क्लीन करतो ना त्यावेळेस एकतर पुसून घ्यायच्या नाहीतर धुवून घ्यायच्या, म्हणजे त्या तितक्या जास्त खराब होत नाही आणि त्यांच्यावरती आपण जे काही तेलाचे डाग वगैरे उडलेले असतात ते राहत नाही आणि आपलं किचन मग छान मोकळं सुटसुटीत क्लीन असं राहतं. आणि ही जी कामं आपण ठरवल्याप्रमाणे करत राहिलो तर त्या कामांची आपल्याला सवय होऊन जाते. तर आता झालं किचन क्लिनिंग झालं, हे आपलं झालं रोजचं क्लिनिंग. आता इथून पुढे आपण बघणार आहोत ते आठवड्याचं क्लिनिंग. आठवड्यातून एकदा तरी आपण ह्या भांड्यांसाठी ठेवायला जाड्या वापरतात. ह्या माझ्याकडे 2 आहेत. तर एक मोठी आहे आणि ही एक छोटी आहे. ज्यावेळेस कमी भांडी असतात त्यावेळेस मी यांच्यामध्ये ठेवते. अगदी चहा पाणी वगैरे झालेलं असला, मुलांचे टिफिन काही असलं त्यावेळेस आणि जास्त जेवणाची वगैरे भांडी असली की मोठ्या जाडीमध्ये. तर ह्या जाड्याही आपण आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित छान लिक्विडने किंवा साबणाने क्लीन करून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्या जास्त खराब होत नाही आणि चमकतातही. नाही तर आपण बऱ्याच वेळेला ना त्या जाड्यांकडे लक्ष न देता आपण फक्त भांडी धुवून त्यांच्यामध्ये रचत राहिलो ना तर त्याही खूप जास्त खराब होऊन जातात. बऱ्याच वेळेला धूळ बसलेली असते आणि ओली भांडी आपण त्याच्यात ठेवत असल्यामुळे काळा असा मळ त्यांच्यामध्ये जमा झालेला असला किंवा बारीक डिझाईनच्या जर असला ना तर त्याही खूप जास्त खराब होऊन जातात. तर ते जास्त खराब होऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा आपण ह्या जाड्या क्लिनिंग करून घेतल्या पाहिजे. म्हणजे ठरवून ठेवलं ना की आज ही जाडी 2 तुमच्याकडे असतील तर मग 15 दिवसातनं एक जाडी क्लीन केली तरीसुद्धा चालते.
ठरवलेल्याप्रमाणे आपण त्या दिवशी ते काम करत राहिलो तर छान व्यवस्थित क्लीन असं दिसतं. तुम्ही बघू शकतात किती मस्त क्लीन अशी जाडी आता झालेली आहे मागच्या साईडनेही आणि पुढच्या साईडनेही. हे ज्यावेळेस आपण बघतो ना तेव्हा आपलं लक्षात येतं की कशा पद्धतीने खराब होतं. त्याचबरोबर आपण हे वायपर आपण किचन ओटा ज्यावेळेस आपण धुतो ना त्यावेळेस याची आपल्याला खूप जास्त मदत होते आणि बऱ्याच वेळेला आपण ना त्याला व्यवस्थित छान क्लीन न करता तसंच ठेवलं तर ते अगदी काळं होऊन जातं आणि हळूहळू ते खराब होत जातं. तर आपण जर त्याला अशा पद्धतीने आपलं लिक्विड म्हणा, साबण म्हणा भांड्यांचा त्याच्याने जर त्याला व्यवस्थित छान रोज किंवा आठवड्यातून एकदा जरी त्याची क्लिनिंग केली तर त्याच्यावरचे काळे डाग पूर्णपणे निघून जातात आणि ते छान व्यवस्थित क्लीन राहतं. त्यानंतर मग आपले जे काही नळ आहेत ना, ते आपण किचन क्लिनिंग झाल्यानंतर आपल्याला सिंक क्लिनिंग करायचं आहे. त्याआधी जर आपण थोडंसं 2 मिनटं काढून या नळांना साबण लावून व्यवस्थित छान धुवून घेतले, तर नळ व्यवस्थित छान क्लीन राहतात. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण फोडणी वगैरे देतो ना, त्यावेळेससुद्धा नळांवरती खूप जास्त म्हणजे चिकट डाग वगैरे होतात आणि ते चिकट होतात किंवा खराबही होतात. तर वेळच्या वेळी आठवड्यातून एकदा तरी आपण त्यांना क्लीन करून घेतलं, तर छान मस्त चमकतात आणि अगदी नव्यासारखे दिसत आहेत. तुम्ही बघू शकतात की हे नळ कसे. एक नळ माझा हा 10 वर्ष आधीचा आहे आणि दुसरा आता 3 वर्ष झाले बसवलेला आहे. किती छान मस्त क्लीन झालेले आहेत दोघंही तुम्ही बघू शकतात. त्यानंतर बऱ्याच वेळेला आपलं भांड्यांचं जे सिंक आहे ना, ते खूप जास्त खराब होऊन जातं. ओलसर वगैरे राहतं आपण भांडी वगैरे धुतल्यामुळे. तर त्याला छान व्यवस्थित अशी शायनिंग यावी आणि चांगलं क्लीन व्हावं त्यासाठी आपण थोडंसं आपलं रोजच्या वापरातलं कोलगेट घ्यायचं आणि आपलं डेलीचं लिक्विड किंवा साबण घ्यायचा भांड्यांचा आणि त्याच्याने अशा पद्धतीने घासून काढायचं. अगदी 5 मिनिटातच आपलं सिंक जे आहे ना ते चकाचक होऊन जातं आणि छान अशी शायनिंगही त्याला येत असते. त्यानंतर ही जाडी असते ना आतली, तीसुद्धा व्यवस्थित अशी धुवून घ्यायची, नाही तर बऱ्याच वेळेला तीसुद्धा खूप जास्त चिकट होते आणि हात लावायचं सुद्धा मन होत नाही. तर अशी आठवड्यातून एखाद्या वेळेस आणि जाडी तर रोज धुतली तरीसुद्धा चालते आणि आठवड्यातून एखाद्या दिवशी जरी आपण अशा पद्धतीने व्यवस्थित छान क्लीनिंग आपण सिंकची करत राहिलो तर चांगलं व्यवस्थित असं दिसत असतं. बघू शकता तुम्ही किती छान मस्त चकाकी आलेली आहेत तर. तर नाही तर बऱ्याच वेळेला आजूबाजूच्या साईडलाही ओलावा असल्यामुळे खूप जास्त खराब होऊन जातं. तर वेळच्या वेळी अशा पद्धतीने सिंकचीही क्लिनिंग करत राहिलो तर छान मस्त आपलं सिंक जे आहे ना ते चमकत राहतं. त्यानंतर पुढचं जे काही आहे तो म्हणजे आपल्या रोजचा वापरातला हा मसाल्याचा डब्बा. तर तो रोजच्या रोज तर क्लिनिंग करणं आपल्याला काही शक्य नाही. त्यामुळे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून त्याला व्यवस्थित छान क्लीन करून अशा पद्धतीने आपण त्या वाट्या भरून घ्यायच्या आपल्या मसाल्याच्या. धना पावडर, लाल तिखट वगैरे, जिरं, मोहरी आपल्याला जे काही लागतं ते आणि ज्या खाली झालेल्या असल्या ना त्या क्लीन करून घ्यायच्या, धुवून घ्यायच्या स्वच्छ आणि ज्या भरलेल्या असतील त्या तर आपण कारण त्या आठवड्याला संपतात असं नाही. कुठला म्हणजे हळद कधी संपेल तर लाल तिखट कधी संपतं, ते वेळेवर सगळंच व्यवस्थित संपेल असं नाही. तर जसं आपलं संपत गेल्या वाट्यांमधलं साहित्य तसं-तसं आपण त्यांना क्लीन करून घेतलं तरीसुद्धा चालतं. आणि याच्या खाली हा मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे. हे मला माझ्या एका सबस्क्रायबर ताईनेच सांगितलेलं आहे, की ताई त्याच्या खाली एखादा टिश्यू पेपर ठेव म्हणजे 8 दिवसातून धुणं वगैरे शक्य नाही झालं तर मग आपण त्याला नुसतं टिश्यू पेपर काढून घेतला आणि क्लीन करून पुसून घेतला तरीसुद्धा चालतो. तर आता पुढचं जे काही आहे ते म्हणजे आपल्या तेलाच्या बरण्या ज्या रोजच्या वापरात आपल्याला लागत असतात आणि त्या खूप जास्त चिकट होत असतात. कारण बऱ्याच वेळेला आपण चपात्या करत असतो, काही स्वयंपाक करत असताना हात ओले असतात, तेलकट वगैरे सगळे हात त्यांना लागतात, पिठाचे हात लागतात. तर त्याही आपण आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने व्यवस्थित छान क्लीन करून घेतल्या आणि तेलाची बॉटल किंवा छोटी बरणी आपण रोजच्या रोज पुसूनच घेतली पाहिजे, जेणेकरून ती चिकट वगैरे होणार नाही. अशा पद्धतीने मी त्याच्या खाली प्लॅस्टिक टाकत असते, म्हणजे खाली ट्रॉली खराब होणार नाही किंवा खाली जो काही पेपर मी टाकलेला आहे तोही खराब होणार नाही. आणि रोजच्या रोज या बरण्या जरी पुसून घेतल्या ना अगदी 5 मिनटं लागतात आणि नसेल आपल्याकडे वेळ तर आठवड्यातून एकदा तरी आपण ही क्लिनिंग केलीच पाहिजे. तर बरण्या वगैरे क्लीन करून झाल्या आणि मग अशा पद्धतीचा पेपर असतो. मोठी बरणीखाली हा आणि छोटी बरणी प्रत्येक बरणीखाली मी हा पेपर ठेवते, म्हणजे क्लिनिंगच्या वेळेस आपल्याला ट्रॉली क्लिनिंग करायची गरज पडत नाही. अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आपली क्लिनिंग जी आहे ती झटपट होते. आणि वेळोवेळी ज्यावेळेस आपण हे स्वच्छ करू तेव्हा आपल्याला ट्रॉली क्लिनिंग करायची गरज पडत नाही. खालच्या साईडला ते तसंच्या तसं व्यवस्थित असं राहत असतं.
त्यानंतर आपला जो मिक्सर आहे तोही आपल्याला रोजच्या वापरामध्ये येतच असतो आणि बऱ्याच वेळेला आपण वाटण वगैरे करतो ना तेव्हा त्याच्यावरती बऱ्याच वेळेला उडतंसुद्धा किंवा तो खराब होतो आणि आपण ते जे काही उडलेलं वाटण म्हणा किंवा थोडंफार पाणी वगैरे त्याच्यावरती पडलेलं असलं ते वेळोवेळी पुसून नाही घेतलं तर मग ते कडक होऊन जातं आणि नंतर मग आपण जास्त दिवसांनी ज्यावेळेस त्याला क्लिनिंग करायला जातो ना तेव्हा तो खूप जास्त खराब झालेला असतो आणि कडकही होऊन गेलेलं असतं. त्यामुळे ते क्लिनिंग करण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ द्यावा लागतो किंवा व्यवस्थित त्याचं क्लिनिंग होत नाही. त्यामुळे वेळच्या वेळी जर मिक्सर पुसून वगैरे घेत राहिलो तर छान व्यवस्थित क्लीन दिसतो. रोजच्या वापरामध्ये आपल्याला पोळपाट आणि लाटणं लागत असतं. तेही रोज आपण स्वयंपाक झाल्यानंतर जर धुवून घेतलं ना तर आपल्या घरामध्ये कॉकरोच वगैरे होत नाही. शिवाय व्यवस्थित छान स्वच्छ क्लीनही राहतं. त्यानंतर किचन वगैरे आवरून झाल्यानंतर आपलं जे काही काम आहे ते म्हणजे या ट्रॉल्या आवरून घेणं. तर याच्यावरती ना बऱ्याच वेळेला हात वगैरे बोट लागतोच. आपण काही ना काही त्याच्यामध्ये काढत असतो. बऱ्याच वेळेला स्वयंपाक करताना घाई गडबड असते. आपले हात ओले असतात, खराब असतात, पिठाचे असतात, तेलाचे असतात, ते लागतात आणि या ट्रॉल्यांना डाग वगैरे पडतात. बऱ्याच वेळेला त्या खराब होतात. तर रोजच्या रोज जर साधं नॉर्मल आपण त्यांना कापड मारून घेतलं लादी पुसून झाल्यानंतर अगदी 5 मिनटं काढून तर त्या छान व्यवस्थित क्लीन दिसतात. आणि रोज जर आपल्याकडे वेळ नसेल तर आठवड्यातून एकदा तरी आपण आपलं जे काही लिक्विड असतं ना कपड्यांसाठी मी जे वापरते ना तेच मी इथे या ट्रॉलीसाठी वापरत असते. तर तो कापड त्या पाण्यामध्ये बुडवून एकदा व्यवस्थित छान अशा ट्रॉल्या पुसून घेतल्या तर त्याच्यावरचे सगळे डाग अगदी सहज निघून जातात. पटकन आपल्या ट्रॉल्या ज्या आहेत ना त्या क्लीन होऊन जातात. जर आपल्याकडे रोजचा वेळ नसला तर आठवड्यातून आपण एकदा अशा पद्धतीने क्लिनिंग त्यांची करून घेऊ शकतो. जेणेकरून एक आठवडा मग आपला आरामामध्ये निघून जातो आणि रोजच्या रोज आपल्याला क्लिनिंग करायची गरज पडत नाही. ज्यांच्याकडे वेळ आहे ते अगदी 5 मिनटं काढून रोजच्या रोज ह्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या क्लिनिंग करून घेऊ शकतात. तर त्यानंतर आपण आठवड्याची जी काही भाजी वगैरे आणतो ना त्यावेळेस फ्रीज आतून तर आपण क्लीन करतच असतो. ज्यावेळेस आपल्या भाज्या वगैरे संपलेल्या असलं, त्याच्यातलं साहित्य संपलेलं असलं त्यावेळेस. पण बाहेरूनही त्याला आपण व्यवस्थित छान असा क्लीन करून घेतला तर फ्रीज व्यवस्थित छान मस्त क्लीन दिसतो. तर त्यालाही आपण आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने पुसत राहिलो तर धूळ वगैरे जमा झालेली असते ती दिसते किंवा हात वगैरे लागलेले असतात त्याचे डाग दिसतात तर तेही क्लीन होऊन जातं. त्यानंतर आपण इतकं सारं काम केलेलं असल्यामुळे किचनमधले जे काही आपले किचन टॉवेल आहेत, किचनसाठी क्लिनिंगसाठी आपण जे कापड वापरतो, जे आपण भांडी घासायला घसणी वापरतो ते सगळे आपण क्लीन करून घेण्यासाठी मी इथे गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि हे लिक्विड त्याच्यामध्ये टाकणार आहे जे आपण कपड्यांसाठी वापरतो ते. थोडं-थोडं याच्यामध्ये घातलं किंवा आपण चपातीसाठी जे कापड वापरतो ना ते सुद्धा थोडं गरम पाणी करून आपण त्याच्यामध्ये हे लिक्विड किंवा आपलं रोजच्या वापरातलं जे काही कपड्यांसाठी आपण पावडर वापरतो ती टाकली तरीसुद्धा आपले चपातीचे रुमाल किंवा आपण पुसण्यासाठी वापरतो ते किंवा जे काही आपलं आहे चिकट झालेले असतात चपातीचे आपले रुमाल जे आहेत ना ते जास्त चिकट झालेले असतात तर गरम पाण्यात टाकले ना त्यांना अगदी ब्रश लावायची सुद्धा गरज पडत नाही. अगदी पटकन ते क्लीन होऊन जातात. अशा पाण्यामध्ये आपण त्यांना 15-20 मिनटं जरी भिजत घालून दिलं आणि 15-20 मिनटानंतर मग त्यांना व्यवस्थित छान असं क्लीन करून घेतलं तर ते सहज निघून जातात. कारण गरम पाणी टाकलेलं असल्यामुळे त्यांना जास्त ब्रश वगैरे लावायची गरज पडत नाही. मग ते कुठलंही कापड असो पटकन क्लीन होऊन जातं. अगदी तेलाचे डाग वगैरे सुद्धा निघून जातात. तर अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा आपले जे काही घरातले वापरायचे कापड म्हणा किंवा टॉवेल म्हणा किंवा रुमालं वगैरे छोटे आपले असतात ते सगळे आपण भिजत घातले 15-20 मिनटं आणि त्यानंतर धुवून घ्यायचे. तर त्यांचा कुब्बट वास वगैरेही येत नाही आणि शिवाय आपली वस्तू जी आहे ती छान व्यवस्थित क्लीन अशी राहते आणि जास्त आपल्याला क्लिनिंग करायची गरज पडत नाही. 15 ते 20 मिनटानंतर मी याला आता धुवून बघत आहे. अगदी सहजच हे कापड पूर्णपणे क्लीन झालेलं होतं आणि त्याच्यावरती जे काही काळे वगैरे डाग पडतात ना, हे कापड आपण क्लिनिंगसाठी वापरतो आपल्या किचनचा, तर पटकन असं क्लीन होऊन जातं आणि काळे डागही पडत नाही. व्यवस्थित छान राहतं. चला ताईंनो, आजच्या ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.